सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही राज्यातली दुसऱ्या नंबरची कांदा मार्केट म्हणून ओळखली जाते। सध्या आपण सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये आहोत। आपण पाहतोय की गेल्या 2 दिवसापासून शेतकऱ्यांची जे कांद्याची विक्री आहे ती मोठ्या प्रमाणात झाली आहे। मात्र कांद्याला किरकोळ प्रमाणात दर मिळाल्यामुळे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा उत्पादक शेतकरी आहे त्यांना किरकोळ प्रमाणात भाव मिळताना दिसतोय। कुठेतरी 10 ते 15 रुपयाच्या दरात कांदा विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे। हाताच्या पोळाप्रमाणे जपलेला कांदा कवडीमोल भावाने विकावा लागतोय। मग आता काय बोलायचं, एवढाच आपल्याला कांदा कवडीमोल किमतीने विकावा लागतो बाजार नसल्यामुळं। काय या शासनाचं धोरण आहे, रेट नाहीत आणि तुमचं या युद्धामुळं फटकाय का कशामुळे फटकाय काय कळायलाच मार्ग नाही। कुठनं आलात आणि किती कांदा आणला होता? भिगवण राजेगाव 60-70 पिशवी आणलाय कांदा। विकतोय 13-14 मध्ये तर काय 11-12 शिकला। आज जरा थोडं सावरलंय, इकन 14-15 पर्यंत इकन अशा आहे। आपण पाहतोय की कशा पद्धतीने बघता 10 रुपये 5 रुपये 15 रुपये काहीच नाही सर। कांद्याला एकरी खर्च होतो 1 लाख रुपये आणि होत्यात 50,000 रुपये। 50,000 रुपये तोटे सध्याच्या काळाला आता। त्यामुळे जगाव का मारा हे झाले। आता डिझेलचे बाजार वाढले, परत आता हमाली 6 रुपये झाली पिशवीला। वाहतूक तर वाढलीच। पिशवीची किंमत 35 रुपये होती ती 50 रुपये झाली। लाल पिशवी 10 रुपये होती ती आता 25 रुपये झाली। म्हणजे याला खर्च 150 रुपये पिशवीला। किती कांदा आणलाय? कांदा किती आणलाय तेवढं तरी सांगा। 40 पिशवी। बर, किती भाव मिळतो? भाव मिळते 12-12.5 रुपये। नाही ना परवडत, नाही ना। कसं परवडल? खर्च जादा आहे, हा रेट कमी आहे, नाही परवडत। तरी करायचं मग काय करायचं, आशा असते लोकांना। त्याला तर आणावंच लागणार विक्रीला। त्या ठेवायची वस्तू का? पाणी निघते 2 दिवसात तर त्याच्यावर काही होईच नाही ना। शेतकऱ्यांची तळमळ आहे ही, जरी केला तरी भाव मिळत नसला तरी ते करावंच लागतंय। पाऊस काय भेटा नाही, किती करायचं आम्ही ते कष्ट। ही 25 रुपयाला गोणी केली त्यांनी, 10 रुपयाची गोणी, आणि ही 51 ला केली आता 50 रुपयाला। कसं करायचं? शेतकऱ्याचं जगणं लय अवघड केलंय सरकारने। काल परवा दिवशी इथला बीड तालुक्यातले शेतकरी होता, त्यांनी 24 गोणी कांदा आणला, म्हणजे पोती कांदा आणला, त्यालाच 300 रुपये द्यावं लागले व्यापार। सोपं राहिलं नाही शेतकऱ्याचं, आज अवघड केलंय शेतकऱ्याचं। कसं करायचं? आज हे 1 लाख रुपयाचा एकराला खर्च होतो म्हणलं, कसं करायचं आम्ही? सांगा बरं तुम्ही पण। 50,000 रुपये होत्याच 50-60 हजार रुपये। मी त्या दिवशी किती 27 पिशवी आणली, 27-28, 11 रुपयांनी 12 रुपयांनी। काय करायचं आम्ही शेतकऱ्यांनी? त्या आणि 25 पिशवी आणली, तेव्हा कस तरी 12-13 रुपयांनी ती गेली। आज आणली 21 पिशवी। चांगलं गेलं तरच बरं आहे ना, नाही तर बायांचा खर्च सुद्धा निघा नाही आता आमचा। कसं केलं पाहिजे? तरुण शेतकऱ्याची व्यथा आहे। अजून काही शेतकरी असं काय कांदा 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 काय परवडतो का? हा परवडत नाही, खर्च निघत नाही। बर, बाजार नाही त्याला काय करायचं, खर्च पण निघत नाही। आपण पाहतोय की कुठेतरी कांदा उत्पादक शेतकरी आहे तो मेटाकुटीला आल्याचं चित्र आपल्याला पाहिलं आहे। 2 दिवसामध्ये बीड मधल्या शेतकऱ्यांची अवस्था जर पाहिली तर भयानक वास्तव हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आहे। कारण एकरी केलेला खर्च निघत नाही आणि पदर पैसे देण्याची वेळ शेतकऱ्यांना आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे राज्य सरकारने याकडे लक्ष देऊन कुठेतरी चांगला उपाय करावा अशीच मागणी शेतकरी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन चंदन मल्लूसह प्रीतम पंडित, न्यूज 18 मराठी, सोलापूर।